वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अनन्तमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। पुढे त्यांनी उदाहरण दिलंय बृहस्पतींचं, की बृहस्पती देवांचे गुरु झाले ते पुरुषार्थामुळे। तुम्ही मला तुमचे गुरु माना, मी तुमचा गुरु होतो असं नाही म्हटले ते। त्यांनी स्वतः ज्ञान प्राप्त केलं आणि त्या ज्ञानामुळे सगळ्या देवता त्यांना शरण गेल्या आणि देवतांनी सांगितलं की तुम्ही आमचे गुरु व्हा, तुम्ही आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारा। ते का झालं तर त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळे। श्री वशिष्ठ पुढे म्हणतात की दैव हे कर्म नाही, पराक्रम नाही, ती केवळ एक कल्पना आहे। खूप मोठा धक्का त्यांनी दैवाला दिला की दैव काय आहे, कर्म नाही आहे, दैव पराक्रमही नाही आणि दैव ही केवळ एक कल्पना आहे। पूर्वकर्माने जी फलप्राप्ती होते तिला दैव असं म्हटलं जातं। आपण पूर्वी जे काही कर्म केले होते त्याचं नुसतं जे फळ आपल्याला मिळतं त्या फळाला दैव असं म्हटलं जातं। सर्व कार्य करण्याचं सामर्थ्य दैवामध्ये असेल तर माणसाने खुशाल घोरत पडावे। दैव काय करायचं ते करून घे। बघा कशा पद्धतीने सांगतायत रामांना। हे रामांना तयार करण्याचं काम चाललंय की रामांचं व्यक्तिमत्व पुढे संपूर्ण भारतवर्षाचं प्रतिनिधित्व राम करणार आहेत, सम्राट होणार आहेत राम। आणि सम्राट कसा असावा, राजा कसा असावा, त्याच्या अंगी कुठले गुण असावेत, म्हणजे त्याच्या अंगी धैर्य असावं, पराक्रम असावं, प्रजापालनाविषयी आत्मीयता असावी ते तर आहेच, पण तो आध्यात्मिक दृष्ट्या देखील संपन्न असावा। आणि ही आपल्या भारताची मूळ संस्कृती आहे। राजा म्हणजे फक्त त्याला सगळ्या नीती आल्या म्हणजे तो राजा नाही, त्याला आध्यात्मिक बैठकही असायला हवी। आणि म्हणून आपल्याकडे अनेक राजे, राजा जनकांसारखे, आपल्याला राजा जनक हे एकच माहिती आहे, विश्वामित्र हे सुद्धा राजेच होते। अनेक राजे जे आहेत त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं होतं। सर्व कार्य करण्याचं सामर्थ्य दैवामध्ये असेल तर माणसाने कुशल घोरत पडावं, कुठलंही काम करू नये। दैव काय करायचं ते करेल। वास्तविक दैवाला पारमार्थिक सत्यता नाही, परमार्थामध्ये दैवाला कुठलीही मान्यता नाही। दैवाने परमार्थामध्ये काहीही होत नाही। दैव ही केवळ मूर्खांची कल्पना आहे। स्पष्ट लिहिलंय ना याच्यात की दैव ही केवळ मूर्खांची कल्पना आहे। त्या कल्पनेमध्ये जे गुरफटून जातात त्यांचा नाश होतो। म्हणजे ज्या लोकांना कुठलंही काम करायचं नाही, ज्यांना काम टाळायचं आहे, प्रयत्न करायचे नाही, स्वतःची झीज करून घ्यायची नाही, स्वतःला कष्ट द्यायचे नाही, असे लोक दैव ही संकल्पना सगळीकडे लावतात। बघा ना, आपल्या आजूबाजूला सुद्धा असे किती लोक असतात की ती फक्त दैवावर अवलंबून असतात। दैव करेल काय ते, दैव करेल काय ते, इथे ते स्पष्ट म्हणतात
की दैव ही मूर्ख लोकांची कल्पना आहे, शहाण्या माणसांची कल्पना ती नव्हे. किंवा शहाणी माणसं जी आहेत ती दैवाला मान्य करत नाही. ती स्वपराक्रमाला, स्वकष्टाला, स्वकर्तृत्वाला मान्यता देतात. पुढे ते म्हणतात, बुद्धिमान पुरुष पौरुषाचा आश्रय करून उत्तम पद प्राप्त करतो. जगामध्ये जे लोक शूर आहेत, पराक्रमी आहेत, बुद्धिमान आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, ते सगळे पौरुषाचा आश्रय केल्यामुळे त्या पद्धतीने ते घडतात, हे आपण लक्षात घ्यायला. म्हणजे ते काय करतात तर ते योग्य मार्गदर्शन मिळवतात, स्वतः प्रयत्न करतात आणि त्याचा अभ्यासही करतात. शास्त्राभ्यास करणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं. अभ्यास केला जातो, योग्य मार्गदर्शन मिळवलं जातं आणि तिसरं प्रयत्न केले जातात. या 3 गोष्टी ज्या वेळेला माणूस साध्य करतो त्यावेळेला तो पराक्रमी होतो, बुद्धिमान होतो, विद्वान होऊ शकतो, पंडित होऊ शकतो आणि आत्मज्ञानही प्राप्त करून घेऊ शकतो. 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. अभ्यास, मार्गदर्शन आणि स्वप्रयत्न. एखादा मनुष्य पंडित होणार आहे असं भाकीत एखाद्या भाष्यकाराने केलं आणि त्या माणसाने जर कुठला अभ्यासच केला नाही तर चालेल का? नाही चालेल. राम याच विश्वामित्रांनी दैव बाजूला झुगारून देऊन केवळ पौरुषाच्या बलाने ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेतलं, हे तुला माहितीच आहे. विश्वामित्र तिथेच बसलेले आहेत. विश्वामित्रांची कथा महाभारतात आलेली आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषींचीच कथा आहे. वशिष्ठ ऋषींपुढे विश्वामित्र हरले आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की मी एवढा मोठा क्षत्रिय पराक्रमी आहे आणि मी ब्रह्मतत्वापुढे हारलो. त्यामुळे त्यांनी संपूर्ण आपल्या राज्याचा त्याग केला आणि साधना सुरू केली. त्या साधनेतून त्यांनी ब्रह्मर्षी पद मिळवलं. म्हणजेच वशिष्ठांनी इतकी आपली योग्यता त्यांनी निर्माण केली. कशामुळे? प्रयत्न, दैवाने नाही, हे त्याला सांगतात. त्यामुळे हे राम कार्यकारण संबंधाचा ज्यात लेशही नाही व जे केवळ कल्पनेने उत्पन्न झाले आहे अशा खोट्या दैवाला दूर झुगारून देऊन तू नेहमी उत्तम पौरुषाचा आश्रय कर, आजही आणि पुढच्या संपूर्ण जीवनातही. कुठेही तू दैवाच्या अधीन होऊन राहू नकोस. दैवावर विसंबून राहू नकोस की दैवात असेल तर होईल, दैवात असेल तर घडेल, असा विचार माणसासाठी घातक आहे. कायम त्याने पौरुषाचा आश्रय करावा. नशीब म्हणून काही नाही. प्रत्येक वेळेला स्वतःला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. कुठल्याही क्षेत्रात, रोजच्या जीवनातही आपल्याला तेच करावं लागतं आणि जो माणूस करत नाही त्याची कुठल्याही पद्धतीने प्रगती होत नाही. श्रीराम म्हणतात की हे भगवन, जगामध्ये दैवाचा एवढा डांगोरा पिटला जातो, ते खरं आहे की खोटं आहे ते मला सांगा. ठीक आहे, म्हणजे त्याही काळामध्ये दैवाला मानणारी लोक भरपूर असावीत आणि ती श्रीरामांनी पाहिली आहेत आणि म्हणून ते विचारत आहेत की जगामध्ये एवढा दैवाचा डांगोरा पिटला जातो, तो खरा आहे का? मला काही कळत नाही. त्यावरती वशिष्ठ म्हणतात की हे राघवा, कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध मनुष्याच्या प्रयत्नाकडे आहे, दैवाशी त्याचा काहीही संबंध नाही. काय उत्तर दिलंय त्यांनी? की माणसाचं जे कर्तृत्व आहे सातत्याने त्याने कर्म करायला हवं, कर्तृत्व सिद्ध करायला हवं ते, आणि तो जे काही भोग भोगतो त्याला म्हणतात भोक्तृत्व. याचा संबंध स्वप्रयत्नाशी आहे, दैवाशी नाही. या दोन्ही गोष्टी करण्याकरता त्याला स्वतः प्रयत्न करावे लागतात. आता आपल्याला समजा
एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, कुठलीही आपली आवडती गोष्ट, आपल्याला चांगले कपडे आणायचे आहेत किंवा चांगले कपडे घालावेत असं आपल्याला वाटलं, चांगले पदार्थ खावेत असं आपल्याला वाटलं, तर आपल्याला त्याच्यासाठी थोडेफार कष्ट घ्यावेच लागतात, नाही का. हल्ली अमेझॉनचा जमाना आहे, लगेच तुमच्या दारात येतं. पण त्याच्यासाठी सुद्धा आधी पैसे कमवावे लागतात. पैसे नसताना आपल्याला कोणी ती ऑर्डर आणून देणार नाही. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्ही ठिकाणी माणसाला प्रयत्नच करावे लागतात. दैवाशी त्याचा काहीही संबंध येत नाही. दैव काही करत नाही, दैव काही भोगत नाही आणि ते दिसतही नाही. किंबहुना दैवाला अस्तित्वच नाही. दैवाला कुठेही अस्तित्व नाही. ती केवळ एक कल्पना आहे. माणसाच्या मनामध्ये जे अनेक भ्रम, अनेक कल्पना असतात, त्यातली ती अतिशय गोंडस अशी कल्पना आहे की दैव आहे आणि दैवाने सगळं काही प्राप्त होतं. विवेकी पुरुष दैवाला मानत नाही. ज्यांची बुद्धी स्थिर आहे, ज्यांची बुद्धी योग्य अयोग्य याचा निर्णय करू शकते, अशी जी लोक असतात, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ते लोक कधीही दैवाच्या अधीन होत नाहीत. पुरुष प्रयत्नामुळे प्राप्त होणाऱ्या इष्ट अनिष्ट फलाला लोक दैव म्हणतात. परत राम त्यांना प्रश्न विचारतात की भगवान, पूर्वकर्माने उत्पन्न झालेलं फल म्हणजे दैव असं आपण पूर्वी म्हणालात, तर दैव मिथ्या आहे असे म्हणता याचा अर्थ काय? एकीकडे म्हणतायत की दैव मिथ्या आहे, ती केवळ एक कल्पना आहे, आणि दुसरीकडे वशिष्ठ म्हणतायत की आपण जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचं जे फल आपल्याला मिळतं ते म्हणजे आपलं दैव. मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? त्यावरती वशिष्ठ म्हणतात की तू अतिशय चांगला प्रश्न विचारलास. मी दैव नाही असं म्हणतो, कारण माणसाच्या मनामध्ये ज्या वासना पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात त्याचाच परिणाम माणूस काय करतो, तर कायिक, वाचिक, मानसिक कर्म करतो. आपल्या वासना, इच्छा तृप्त करण्याकरता माणूस कर्म करतो. ते कर्म कसं असतं? कायेने असतं, वाचेने असतं, मनाने असतं. आणि मग जशी वासना तसं त्याचं कर्म निर्माण व्हायला लागतं. हे तर आपल्यालाही माहिती आहे की जसं आपल्याला असं वाटलं की भाकरवडी खावी चितळ्यांची, तर आपल्याला आधी चितळ्यांचं दुकान इथे कुठे आहे ते शोधावं लागेल. मग ते बंद आहे का चालू आहे ते पाहावं लागेल, मग तिथे जावं लागेल, मग ते आणावं लागेल, मग घरी आणून ते फोडून मग ते खावं लागेल. हे सगळं करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता हे प्रयत्न कसे झाले? कायिक झाले, वाचिक झाले, मानसिक झाले. तीनही पद्धतीचे प्रयत्न, कर्म आपण केले. कायेने चालून तिथपर्यंत गेलो शरीराने, वाचेने त्यांना सांगितलं भाकरवडीच द्या, दुसरं काही नको, हो ना. आणि मनामध्ये ती खावी अशी लालसा आहेच आहे. मन पण काम करतच आहे की केव्हा एकदा मी ती खाईल आणि शांत होईल. म्हणजे तीनही प्रकारचं कर्म त्या ठिकाणी आपण केले. तर हे कर्म जे आहे ते कर्म म्हणजे जशी वासना तसं कर्म. त्यामुळे माणसाला जे फळ मिळतं ते त्याच्या पूर्वकर्मामुळे मिळतं. ज्या पद्धतीने माणूस कर्म करतो त्या पद्धतीने त्याला त्याचं फळ मिळतं. हे सामान्य बुद्धीच्या लोकांना समजण्याकरता दैव शब्द वापरला गेला. म्हणजे याच्यामध्ये दैव ही जी काही एक संकल्पना आहे ती संकल्पना कुठेही अस्तित्वात नाही. फक्त काय आहे की जे कर्म आपण करतो कायेने, वाचेने, मनाने, त्याची फलश्रुती काय झाली की आपण भाकरवडी आणली, शांततेने ती खाल्ली, मन तृप्त झालं, हे फळ मिळालं. तर हे जे काही फळ आहे
जे कष्ट आपण करतो ते कष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून जी गोष्ट आपल्याला साध्य होते त्यालाच दैव असं त्यांनी म्हटलं. ठीक आहे. आपण ती गोष्ट कुठल्या कुठे नेऊन चिकटवतो, लावतो आणि त्या दैवाच्या आधारावरती आपण बरंचसं जीवन जगत असतो. बरंचसं जीवन, ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही त्या गोष्टी आपण दैवावर ढकलून देतो की मला ते जमत नाही आहे, हे आपण मान्य करत नाही किंवा ते जमवण्याकरता आणखीन प्रयत्न करणं हे आपल्याला मान्य होत नाही आणि म्हणून म्हणतो आपण दैवातच नाही माझ्या, मी काय करणार, दैवच मला सातत्याने डावलतं, मी काय करणार. हो ना. तर दैव ही एक मनोकल्पना आहे असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे जो जशी दृढ भावना करतो त्याप्रमाणे प्रयत्न करून त्याचं फल प्राप्त करतो. म्हणून हे राघवा, तुझ्या वासना शुभ असू दे, म्हणजे त्याप्रमाणे तुझ्या हातून प्रयत्न होतील. की माणसाने कायम शुभ वासना ठेवाव्या, चांगल्या वासना ठेवाव्या आणि त्या चांगल्या वासना नुसत्या ठेवू नये तर त्या मिळवण्याकरता योग्य तो प्रयत्न करावा, योग्य तो दिशेने करावा, योग्य त्या मार्गदर्शनाने करावा. राम म्हणतात की पूर्वीचं वासना जाल जसं बनलं आहे त्याप्रमाणे ते माझ्याकडून क्रिया करून घेत आहे. अशी स्थिती असल्यामुळे मी हतबल होऊन गेलो आहे. आता याला काय उपाय आहे? ठीक आहे, आत्ताची माझी जी काही अवस्था आहे त्या अवस्थेला मला असं वाटतं की मी पूर्वी जे काही वासनेच्या अधीन होऊन जे काही कर्म केलं असेल त्यामुळे माझी ही स्थिती प्राप्त झाली असावी. त्यावरती वशिष्ठ म्हणतात की तुझ्या पूर्वीच्या वासनाही उत्तम आहेत. ही गोष्ट तुझ्या विवेकशीलतेवरून दिसून येते. तुझ्या पूर्वीच्या ज्या वासना होत्या, इच्छा होत्या, त्या चांगल्याच आहेत. कारण त्या जर चांगल्या नसत्या तर तू जीवनाचा तटस्थपणे विचार केला नसता. सगळी लोक जशी संसारामध्ये रमली आहेत, मुलांमध्ये रमली आहेत, तसा तूही रमला असता, पण तू तसं केलं नाही. तू तटस्थपणे आपल्या जीवनाकडे पाहिलंस आणि तुला हे प्रश्न निर्माण झाले. याच्यावरून हे लक्षात येतं की तुझ्या वासना चांगल्या आहेत. म्हणून तू आता जर प्रयत्न केलास तर तुला शाश्वत कल्याणाचा मार्ग निश्चितपणाने मिळेल. तुला आता फक्त थोडासा प्रयत्न करायचा आहे, थोडासा अभ्यास करायचा आहे की त्या अभ्यासामुळे तुला तुझ्या शाश्वत कल्याणाचा, आत्मकल्याणाचा मार्ग निश्चितपणाने प्राप्त होईल असं वशिष्ठ सांगतात. पुढे ते म्हणतात की वासनेचे 2 प्रकार आहेत. एक शुभ वासना, दुसरी अशुभ वासना. अशुभ वासना क्षीण करून नाहीशा कराव्यात आणि दुसऱ्या बाजूने शुभ वासना वाढवाव्यात, त्या स्थिर कराव्यात. अभ्यासाने शुभ वासना दृढ होतात. कालही इथूनच त्यांनी सुरुवात केली होती की माणसाच्या मनामध्ये 2च प्रकारच्या वासना निर्माण होतात. एक तर शुभ वासना असते किंवा दुसरी अशुभ वासना असते. शुभ वासना ज्या असतात त्या ज्ञान मिळवणं, भगवंताची भक्ती करणं, सेवा करणं या स्वरूपाच्या असतात. अशुभ वासना ज्या आहेत त्या मात्र आपल्या जीवनाविषयी, संसाराविषयी, नातेसंबंधांविषयी, वेगवेगळ्या भोग भोगण्याविषयीच्या वासना असतात. तर इथे वशिष्ठ सांगतायत की माणसाने अशुभ वासना क्षीण कराव्यात. म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण झालेली वासना शुभ आहे की अशुभ आहे याचा आधी विचार करावा. जर ती अशुभ असेल तर तिला थारा देऊ नये. म्हणजे काय होईल की ती बाजूला पडेल. ती बाजूला पडली की आपल्या शुभ वासनांकडे लक्ष जास्त आपल्याला देता येईल, त्या वाढवता येतील. जोपर्यंत तत्वज्ञान झालं नाही तोपर्यंत तुला गुरु शास्त्र यांनी सांगितलेल्या
युक्त्यांचा उपयोग करून शुभ वासना दृढ करायला हव्यात. काय सांगितलंय त्यांनी? रामांना सांगितलंय की जोपर्यंत तुला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत गुरु आणि शास्त्र यांनी सांगितलेल्या युक्त्यांचा उपयोग करावा लागेल. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या युक्त्या सांगितल्या जातात. जसं त्यांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर हा मार्ग दृढ करायचा असेल तर 3 गोष्टी करायला हव्या. ह्या युक्त्या आहेत छोट्या छोट्या, आणि त्या युक्त्या साधकाला आत्मसात कराव्या लागतात. त्या जशा जशा तो आत्मसात करत जाईल तसं तसं आत्मज्ञानाकडे त्याची वाटचाल आणखी दृढ होत जाते, पक्की होत जाते. आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे शुभ वासनांचाही त्याग करून ब्रह्मानंदामध्ये स्थिर व्हा. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंतच शुभ वासना अशुभ वासना याच्यामध्ये माणसाला शुभ वासनांना धरून ठेवावं लागतं. स्वतःला अशुभ वासनांपासून दूर ठेवावं लागतं. पण एकदा तत्वज्ञान झालं की मग मात्र शुभ वासना ज्या काही त्यांनी स्वीकारलेल्या असतात त्यांचाही त्याग करावा लागतो आणि त्या ठिकाणी केवळ ब्रह्मानंद शिल्लक राहतो. त्याच्यामध्ये तो माणूस पूर्णपणे स्थिर होऊन जातो. याचा अर्थ काय झाला की जे लोक ब्रह्मस्वरूप असतात त्यांच्या ठिकाणी शुभ अशुभ कोणत्याही प्रकारच्या वासना शिल्लक राहत नाही, कोणत्याच नाही. आणि मग अशा व्यक्तींनी जर आपल्याला म्हटलं की मला जरा जिलबी खायची आहे, आणून द्या, तर आपण काय विचार करणार? अरे महाराजांना जिलबी खावीशी वाटली, काही अर्थ नाही, हो की नाही? असाच विचार करतो आपण. ते मागण्यामागचं कारण वेगळं असतं. अनेक संदर्भ असतात त्याला. कधीतरी आपल्या मनामध्ये ही गोष्ट येऊन गेलेली असते की मला द्यायचं आहे, महाराजांना जिलबी द्यायची. ते आपण विसरून जातो, पण त्यांच्या लक्षात असतं. मग बोललेली गोष्ट जर पूर्ण झाली नाही शिष्याकडून तर शिष्याच्या मार्गामध्ये अडचणी येतात, त्याची प्रगती होत नाही. ते सगळं महाराज लक्षात ठेवत असतात आणि ते क्लिअर करून टाकतात. आपल्याला वाटतं त्यांनाच हवं. लक्षात आलं ना? असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढे श्री वशिष्ठ असं म्हणतात की ब्रह्मतत्व हे सर्वत्र सम आहे. ही ब्रह्माची सत्ताच जगातील सर्व कार्यकारण परंपरेला आधारभूत आहे. सगळीकडे एकमेव ब्रह्मसत्ता आहे. आणि जगामध्ये जेवढं काही कार्यकारण घडतं, म्हणजे जेवढ्या काही क्रिया घडतात संपूर्ण सृष्टीमध्ये, आपण एक माणूस आपलंच उदाहरण घेतलं तर दिवसभर आपण सुद्धा किती क्रिया करतो विविध प्रकारच्या. कुठेही 5 मिनिट आपण शांत बसत नाही. काही नाही तर मोबाईल असतोच आपला. बोट डोळे लगे फिरायला लागतात त्याच्यावरनं. तर एक माणूस किंवा एक व्यक्ती एवढी हालचाल करते या सृष्टीमध्ये, तर या सृष्टीमध्ये किती कोट्यावधी जीव असतात आणि त्या प्रत्येकाची काही ना काही हालचाल चाललेली असते. ओके, कोणी झोपतं, कोणी उठतं, कोणी गातं, कोणी काय करतं, कोणी काय वाटेल ते चाललेलं असतं. ह्या सगळ्या ज्या क्रिया चाललेल्या असतात आणि त्या सगळ्या क्रियांच्या मागे काहीतरी कारण असतं. उगीचच कुठल्या गोष्टी घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. तर ते कारण आणि ती क्रिया हे सगळं जे आहे या सगळ्याला ते ब्रह्मतत्व आधारभूत असतं. म्हणजे सगळ्याचा आधार काय आहे? ब्रह्मतत्व. याचा अर्थच असा की ज्या काही क्रिया आपण करतो त्या क्रिया आणि त्याच्यामागे असणारं सगळं कारण जे आहे त्याची मूळ स्फूर्ती जी आहे ती ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेली असते. आपल्याला वाटतं
मी करतो, मी करतो, मी लोकांना सांगतो सगळं. तू नाही सांगत. त्याने तुला प्रेरणा दिली, त्याने तुला ज्ञान दिलंय, त्याने तुझ्या वाणीला शक्ती दिली आहे, त्याने तुला ते काम दिलंय म्हणून तू ते करतो. बरोबर आहे ना? म्हणजे बाकीचे प्राणी जे आहेत, माणूस सोडला तर, ते कधी मीपणा दाखवत नाही. जो काही मीपणा आहे तो सगळा माणसामध्ये आहे. प्रत्येक क्षणाला मी केलं, माझ्यामुळे झालं, मीच करणार, सगळं काही आहे ते मीला धरून धरून आपण जे काही विचार करतो तो विचार पूर्णपणे चुकीचा आहे. आपण काही करत नाही. आपल्याला करण्याची जी प्रेरणा मिळते, जी शक्ती मिळते, जे ज्ञान मिळतं, ते सगळं त्या ब्रह्मतत्वापासून मिळतं. आणि म्हणून कार्यकारण म्हणूनच ब्रह्माची सत्ता जगातल्या सर्व कार्यकारण परंपरेला आधारभूत आहे. आणि या ब्रह्माचा अनुभव करून घेण्याला अनुकूलही आहे. म्हणजे जसं आपण सगळ्या प्रकारचं काम करतो, ते काम करण्याकरता हे जे ब्रह्मतत्व आहे तेच कारणीभूत असतं. तसंच आत्मज्ञान मिळवण्याकरता सुद्धा हे ब्रह्मतत्वच आपल्याला प्रेरणा देतं. तशी व्यवस्था करतं, तशी गुरूंची रचना करतं. आपल्या जीवनामध्ये गुरु, सत्शास्त्र, सत्संग हे सुद्धा ते ब्रह्मतत्वच निर्माण करत असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक वेळ अशी येते की माणूस या आध्यात्मिक जीवनाच्या उंबरठ्यावरती येऊन उभा राहतो. पण पुढे पाऊल टाकायचं की नाही टाकायचं याचा अधिकार त्याला दिलेला असतो, त्याच्या बुद्धीला, की हो मला पुढे जायचं आहे. तो पुढे जायचं म्हटल्याबरोबर पुढच्या व्यवस्था सगळे निर्माण होतात. आणि त्याने दुर्लक्ष केलं तर मग दुसऱ्या व्यवस्था निर्माण होतात. मग संसार आहेच. आणि संसाराचा सगळा गोंधळ तो आणखीन छान पद्धतीने फुलवला जातो. संसारात रमायचं आहे ना, मग रमाच. तिथे कुठली हायगाई होत नाही. हे विवेचन ऐकल्यावर मोक्ष प्राप्त होईल असं वशिष्ठ मुनी म्हणतात. चित्ताला शांती मिळेल, संतोष मिळेल. त्याकरता मन विषयरहित करून कर्म, उपासना व ज्ञान यांच्या संबंधाने पूर्वापार विचार करून आत्मानुसंधान ठेवावं. की ज्यांना ब्रह्मानुभव घ्यायचा आहे, आत्मानुभव घ्यायचा आहे, त्यांनी हे सगळं विवेचन नीटपणाने, शांततेने ऐकावं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. हे सगळं विवेचन ऐकत असताना चित्ताला शांतता मिळते, चित्त समाधानी होतं. त्याकरता आपलं मन विषयरहित करावं. मनातले सगळे विषय काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टींच्या आधाराने आत्मानुसंधान ठेवावं. म्हणजे काय? आता कर्म, उपासना आणि ज्ञान ही 3 अंग त्यांनी इथे सांगितली. अगदी सुरुवातीला पक्षाची 2 पंख त्यांनी सांगितली होती, कर्म आणि ज्ञान. आठवतं का? की कर्माने आत्मज्ञान प्राप्त होतं की ज्ञानाने आत्मज्ञान प्राप्त होतं, असा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर देताना कर्म आणि ज्ञान या 2ही पंखांची आवश्यकता असते असं सांगितलं. आता इथे 3री गोष्ट त्यांनी ॲड केली, कर्म, ज्ञान, त्याच्याबरोबर उपासना. या 3 गोष्टी करायला हव्या. मग कर्म कोणतं? नित्य नैमित्तिक कर्म माणसाने करावं. त्याचं जे नित्य कर्म आहे ते तर करावं.
नैमित्तिक कर्मही करावं. दुसऱ्या बाजूला आत्मस्वरूपाची उपासना करावी. विशिष्ट उपासना दररोज व्हायलाच हवी. आणि तिसरं, त्या उपासनेचं ज्ञानही त्याने प्राप्त करून घ्यावं. थेअरी पण, प्रॅक्टिकल पण आणि दररोजचं कर्मही. जे आपण ब्रह्मोपासनेमध्ये घेतो त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उपासनाही करा, उपासनेबरोबर या अध्यात्म मार्गाचं ज्ञानही संपादन करा. कारण अध्यात्म मार्ग हा छोटासा नाही आहे, मोठा मार्ग आहे. त्याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत. त्या संकल्पनांमध्ये असणारी सूक्ष्मता ही समजून घ्यायला. म्हणून कर्म करावं, उपासना करावी आणि त्याचं ज्ञानही प्राप्त करून घ्यावं. सुखदुःख नाहीसं करून निर्विषय आनंद देणाऱ्या मोक्षाच्या साधना संबंधाचं विवेचन सर्व दुःख नाहीसं करणारं आणि बुद्धीला समाधान देणारं आहे. ते कल्पाच्या आरंभी भगवान ब्रह्मदेवाने केलेलं होतं असं वशिष्ठ ऋषी म्हणतात. की हे जे काही सगळं ज्ञान रामा मी तुला सांगतोय ते ज्ञान तू जसं ग्रहण करशील त्यानंतर तुझ्या जीवनामध्ये तुला ज्या गोष्टींपासून सुखदुःख वाटते असं वाटत होतं ते वाटणार नाही. सुखदुःखाच्या माणसाच्या कल्पना बदलून जातात आणि एक निर्भय आनंद त्याला याच्यातून प्राप्त होईल, या सगळ्या ज्ञानातून. आणि त्याच्या बुद्धीला समाधान प्राप्त होईल. असं हे जे काही सगळं ज्ञान मी तुला सांगतो आहे हे ज्ञान कल्पाच्या आरंभी भगवान ब्रह्मदेवांनी मला दिलेलं आहे. कल्प म्हणजे ज्या वेळेला सृष्टी पुन्हा निर्माण होण्याची जी सुरुवात असते. महाप्रलय झाल्यानंतर अनेक हजार वर्ष त्याच अवस्थेमध्ये सगळं असतं. केवळ आणि केवळ एका ब्रह्मतत्वाचं अस्तित्व शिल्लक असतं. आणि पुन्हा ज्या वेळेला त्या ब्रह्मतत्वाला असं वाटतं की पुन्हा सृष्टीची उत्पत्ती करावी, तर ती जी उत्पत्ती सुरू होते ती ब्रह्मदेवांपासून होते. आणि त्या वेळेला वशिष्ठ ऋषींना ब्रह्मदेवांनी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे हे जे ज्ञान आपण पाहतो आहोत हे कालचं ज्ञान नाही, हे आजचं ज्ञान नाही, हे कल्पारंभीचं ज्ञान आहे, सनातन ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान आहे. लक्षात आलं? म्हणून याचं महत्त्व जास्त आहे. राम त्यांना म्हणतात की हे विवेचन पूर्वी ब्रह्मदेवांनी कोणत्या कारणांनी केलं आणि ते आपल्याला कसं प्राप्त झालं ते मला सांगा. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की सर्व प्राण्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणाऱ्या चिदाकाशापासून मायेच्या स्पंदनामुळे श्री विष्णू उत्पन्न झाले. ब्रह्मदेवांच्या आधी विष्णूंची उत्पत्ती होते. विष्णूंची उत्पत्ती कशी होते तेही त्यांनी सांगितलं आहे. कारण हा प्रश्न आपल्याला पडतोच की ब्रह्मदेव विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झाले, मग विष्णुदेव कुठून उत्पन्न झाले? कुठून तरी तर ते उत्पन्न झाले, कुठून तरी तर ते प्रकट झाले. कसे झाले? तर त्यांनी उत्तर दिलं आहे की चिदाकाशापासून मायेच्या स्पंदनामुळे श्री विष्णू उत्पन्न झाले. चिदाकाश. आता चिदाकाश हा शब्द फक्त लक्षात ठेवा. चिदाकाशाची संकल्पना पुढे विस्ताराने सांगितलेली आहे. तर चिदाकाशाच्या मायेच्या स्पंदनांमुळे श्री विष्णू उत्पन्न झाले. विष्णूंच्या हृदयकमलापासून भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाले. इथे हृदयकमल म्हटलं आहे कारण आपल्याला नाभीचेच माहिती आहेत फक्त. कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला नवीन सृष्टी निर्माण होते त्यावेळेला श्री विष्णूंची उत्पत्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने होते. तसंच ब्रह्मदेवांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने होते.
एकच ब्रह्मदेव असतात असं नाही, म्हणजे एकाच टाईपचे प्रत्येक वेळा तसं नसतं. प्रत्येक वेळेला व्हेरिएशन असतं, त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी असतं. काही वेळेला 4 मुखाचे असतात, काही वेळेला 2 मुखाचे असतात, काही वेळेला 5 मुखाचे असतात. काही वेळेला शंकरापासून ते उत्पन्न होतात, काही वेळेला विष्णूंपासून उत्पन्न होतात, काही वेळेला पाण्यातून उत्पन्न होतात. असं वेगवेगळ्या पद्धतीने ते उत्पन्न होत असतात. ओके, त्याचं वर्णन पण आहे आपल्याकडे. कुठलाही प्रश्न, कुठलीही शंका निर्माण झाली की त्या सगळ्यांची उत्तरं आपल्या ग्रंथांमध्ये व्यवस्थित सापडतात. फक्त शोधावं लागतं थोडंसं. तर ब्रह्मदेव जे आहेत ते विष्णूंच्या हृदय कमलापासून उत्पन्न झाले. वेद आणि वेदार्थ यात पारंगत असलेले देव आणि मुनी यांच्या समुदायाने मंडित असलेल्या ब्रह्मदेवांनी मनापासून विविध विकल्प निर्माण करताच त्याप्रमाणे सर्व सृष्टी उत्पन्न केली. आता पहिल्यांदा जी सृष्टी उत्पन्न होते ती मानसिक स्वरूपाची असते. मनामध्ये संकल्प केला, मनामध्ये विकल्प आणला की त्या पद्धतीने लगेच सृष्टी तयार होते. जंबूद्वीपाच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या भरतवर्षामध्ये त्यांनी मनुष्याची उत्पत्ती केली. ही मनुष्ये आधिव्याधींनी, दुःखांनी पिडलेली, लाभालाभांमध्ये गुरफटून निराश झालेली होती. आता पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर विविध प्रकारची सर्व सृष्टी उत्पन्न केली. मग माणसाची जी उत्पत्ती केली ती कुठे केली तर ती जंबूद्वीपाच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या भरतवर्षामध्ये केली. भारतवर्षामध्ये पहिल्यांदा माणसाची निर्मिती झाली. ठीक आहे. आता जी माणसं त्यांनी निर्माण केली त्यांचं जीवन सुरू झालं, कारण एकदा उत्पत्ती झाली की लगेच त्याला गती यायला लागते, त्याला स्थिती प्राप्त होते, नंतर लय होतं. हा नियम सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाला आहे, प्रत्येक देहधारी जीवाला आहे. तसं झालं, माणसांची निर्मिती केली आणि ही माणसं काही दिवसांनी त्यांनी बघितलं तर वेगवेगळ्या व्याधींनी, आधींनी, दुःखांनी पिडलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या लाभांनी, लोभांनी ती गुरफटलेली होती आणि एकंदरच आपल्या जीवनाविषयी निराश झालेली होती. अनेक दुष्ट व्यसनामध्ये गुरफटलेली होती. ठीक आहे. ते पाहून ब्रह्मदेवांना अतिशय दुःख झालं की अरे, सगळ्या प्राण्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट असं मी मनुष्य प्राणी तयार केला, त्याला चांगली बुद्धिमत्ता दिली, त्याचं जीवन अनेक शक्तींनी, वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न मी केलं आणि काही दिवसांनी पाहिल्यानंतर माणूस मात्र दुःखित, पीडित, आधिव्याधीने ग्रस्त, लाभाने, रागाने, लोभाने पिडलेला. हे काय? हे काही बरोबर नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग या हताश लोकांचं दुःख, त्यांची निराशा नाहीशी करण्याकरता ब्रह्मदेवांनी काय केलं? एकाग्र चित्ताने चिंतन करून तप, धर्म, दान, सत्य, तीर्थ यांची उत्पत्ती केली. कोणासाठी केली? माणसासाठी. का केली? माणसांच्या जीवनातलं दुःख दूर करण्याकरता, आधिव्याधी दूर करण्याकरता, माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता ब्रह्मदेवांनी काय काय निर्माण केलं? तप निर्माण केलं, धर्म निर्माण केला, दान निर्माण केलं, सत्य निर्माण केला, तीर्थ निर्माण केली, ज्याच्यातून माणसाची प्रगती होईल. मग तप निर्माण केलं म्हणजे काय तर माणसाने फक्त भोग भोगायचे नाहीत, तर त्याने जीवनातला काही काळ तप करावं. ते तप कसं असावं? काया वाचा मने. कायेने तप करावं, वाचेने तप करावं, मनाने तप करावं. ठीक आहे. त्यानंतर धर्म त्याच्याकरता निर्माण केला. धर्म निर्माण केला याचा अर्थ विशिष्ट नियमाने माणसाने जीवन जगावं.
कारण ज्यांच्या जीवनाला नियम नसतो त्यांचं जीवन स्वैर होतं, आणि स्वैर जीवन हे पशुवत होत जातं माणसाचं जीवन. म्हणून माणसाचं जीवन नियमांनी आखीव रेखीव होतं. म्हणून आपल्याकडे आपली संस्कृतीच अशी आहे की मूल जन्माला आल्यानंतर जसं ते चालायला बोलायला लागतं तेव्हापासून आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. त्या ज्या गोष्टी असतात त्या नियम असतात. काय करायचं नाही, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, आणि हे नियम शेवटपर्यंत माणसाने पाळायला हवे. माणसाचं जीवन नियमामध्ये जर राहिलं तर ते उत्कृष्ट पद्धतीने विकसित होतं. नियमबाह्य जीवन झालं की त्याला कुठलाही धरबंध राहत नाही. म्हणून त्यांनी धर्म निर्माण केला, प्रत्येकाला धर्म दिला. बघा, आपलं जे जीवन आहे, आपलं स्वतःचं जीवन, ज्या वेळेला आपण शाळेमध्ये जायला लागतो त्यावेळेला आपल्याला विद्यार्थी धर्म पाळावा लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांचे नियम पाळावे लागतात. की शाळेत कसं जायचं, आपण मुलांना शाळेत पाठवताना नीटनेटकं आवरून पाठवतो, वह्या पुस्तकं जे काय असेल ते घेऊन पाठवतो. तर कसंही उठवलं आणि बस जा शाळेमध्ये असं करतो असं नाही करत. शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या नियमाप्रमाणेच मुलांना वागावं लागतं. नियम मोडले की तिथे शासन, बरोबर आहे. म्हणजे शाळेपासून आपल्याकडे नियमांची सुरुवात आहे. तिथे धर्म आहे की तो विद्यार्थी धर्म पाळला पाहिजे. गृहस्थाश्रमी माणूस झाला की त्याने गृहस्थाश्रमाचे धर्म पाळले पाहिजे. माणूस साधक झाला की त्याने साधकाचे धर्म पाळले पाहिजे. तो शिष्य झाला की त्याने शिष्यत्वाचे धर्म पाळले पाहिजे, बरोबर. स्त्री आई झाली की तिने मातृत्वाचे धर्म पाळले पाहिजे. पुरुष वडील झाला की त्यांनी वडिलाचे धर्म पाळले पाहिजे. नाही तर मुलांना जन्माला घातलं, दिलं सोडून, चालेल का? नाही चालणार. असं जशा जशा आपल्या जीवनाच्या अवस्था बदलतात तसं तसं माणसाच्या जीवनाचे धर्म बदलतात. ते धर्म जे आहेत ते ब्रह्मदेवांनी निर्माण केले आणि त्याप्रमाणे माणसाने जगावं अशी त्यांची मनाची धारणा होती. त्यानंतर दान, कारण माणूस मिळवायला लागल्यानंतर सगळ्या गोष्टी फक्त आपल्यासाठी आहेत अशी धारणा नसावी. जे काही आपल्याला मिळतं त्यातलं थोडंसं आपल्यासाठी ठेवावं आणि उरलेलं इतरांसाठी द्यावं. म्हणून आपल्याकडे दानाची परंपरा खूप मोठी आहे. तुम्ही रामायण काढा, महाभारत काढा, भागवत काढा, कुठलंही पुराण काढा, उपनिषद काढा, सगळीकडे दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. संपत्ती असू द्यात, ज्ञान असू द्यात, जे जे काही म्हणून आपल्याकडे जास्तीची गोष्ट आहे ती गोष्ट आपण दान केली पाहिजे, इतरांसाठी उपयोगात आणली पाहिजे. म्हणून माणसाने दान करावं. त्यानंतर सत्य, माणसाचं जीवन, माणसाचे आचार विचार सत्याचं असावेत. म्हणून ब्रह्मदेवाने सत्य निर्माण केलं. असत्य विचार असतील, असत्य आचरण असेल तर जीवन भ्रष्ट होतं. म्हणून सत्य विचार असावेत, हो की नाही. त्यानंतर तीर्थ, पवित्र तीर्थस्थानं आपल्याकडे किती आहेत त्याची गणतीच नाही आहे. कालच आपण बघितलं की श्रीरामांनी तीर्थयात्रा केल्या आणि अगदी थोडक्यात मी सांगितलं आहे. त्याची अनेक पानं वर्णनं केली आहेत त्यांनी तीर्थांची. एवढे सगळे तीर्थ आपल्याकडे आहेत. निदान त्या तीर्थांना आपण जावं, तिथे दर्शन घ्यावं, तिथे काही काळ थांबावं, तिथे साधना करावी. तीर्थक्षेत्रांना जाऊन फक्त फोटो काढून मोबाईलवर टाकू नये, तेवढ्याकरता तीर्थक्षेत्र नसतात. तीर्थक्षेत्रांचं जे स्थान आहे तिथे शक्ती साठलेली असते. ती शक्ती आपण अर्जित करायची असते, ती घ्यायची असते. म्हणून तीर्थक्षेत्र जे काही पवित्र स्थानं आहेत त्या ठिकाणी माणसाने जावं. म्हणून
ब्रह्मदेवाने या सगळ्या गोष्टी केल्या की जेणेकरून ह्या गोष्टी आत्मसात केल्यानंतर माणसाची प्रगती होईल. कुठल्या गोष्टी आहेत? तप, धर्म, दान, सत्य, तीर्थ. आणि हे सगळं माणसाच्या जीवनात असायला हवं. हे जर असेल तर माणसाच्या जीवनाची अंतर्बाह्य प्रगती होते. पण तेवढ्याने सृष्टीतील दुःख नाहीसं होणार नाही असं जाणून निर्वाण नामक परमसुख ब्रह्मदेवांनी निर्माण केलं. आता ही जी प्रगती वरची सांगितली आहे ती माणसाची भौतिक प्रगती होईल, सांसारिक प्रगती होईल, बाह्य प्रगती होईल. माणसाची आंतरिक प्रगती पण महत्त्वाची आहे. मग ती आंतरिक प्रगती होण्याकरता निर्वाण नामक परमसुख त्यांनी निर्माण केलं. आणि हे सुख केवळ ज्ञानानेच प्राप्त होईल. हे निर्वाण नामाचं सुख प्राप्त करायचं असेल तर त्याला आत्मज्ञानच करून घ्यावं लागेल. ज्ञान हाच एकमेव मार्ग त्यासाठी असेल. दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी या क्षणी मी खात्रीचा उपाय प्रकट करतो असा विचार करून ब्रह्मदेवांनी मला म्हणजे वशिष्ठांना उत्पन्न केलं. बघा किती काळजी आहे माणसाची प्रत्येकाला. या माणसाला, ज्या माणसाला ब्रह्मदेवांनी निर्माण केलं त्या माणसाला दुःखात पाहून आधी त्यांनी तप, धर्म, दान, सत्य, तीर्थ या गोष्टींची निर्मिती केली. पण त्या माणसाला त्याच्या जीवनातल्या दुःखातून मुक्त करण्याकरता अजून काहीतरी करावं लागेल असा विचार करून ब्रह्मदेवांनी वशिष्ठ ऋषींना उत्पन्न केलं. असं वशिष्ठ ऋषी स्वतः सांगतात. मी कसा उत्पन्न झालो हे काही मला कळलं नाही. प्रकटच मी उत्पन्न झाल्यावर कमंडलू आणि अक्षमाला धारण करणाऱ्या ब्रह्मदेवांजवळ जाऊन त्यांना मी नमस्कार केला. समोर ब्रह्मदेव दिसत आहेत म्हणजे कोणीतरी आहे. आता ते कोण आहेत काय आहे माहिती नाही, पण कोणीतरी आहे. त्यांना वशिष्ठांनी नमस्कार केला. त्यावरती ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की हे पुत्रा इकडे ये. असं म्हणत त्यांनी मला आपल्या कमळाच्या उत्तर दलामध्ये नेऊन बसवलं. जे कमळात ते बसलेले असतात आणि कमळाला ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्यांपैकी उत्तर दिशेला असणारी जी पाकळी आहे त्या पाकळीमध्ये वशिष्ठ ऋषींना बसायला सांगितलं. आणि म्हणाले की कलंक चंद्रामध्ये प्रवेश करतो. चंद्र ज्यावेळेला आपण पाहतो तर शुभ्र चंद्र आपल्याला कधीही दिसत नाही, काहीतरी डाग त्याच्यावरती दिसतात. तर तो जो कलंक आहे तो चंद्रामध्ये जसा प्रवेश करतो त्याप्रमाणे अज्ञानाचा तुझ्या चित्ताला किंचित काल प्रवेश हो. की वशिष्ठांना म्हणतात की काही काळ तुझ्या चित्तामध्ये अज्ञान येवो. म्हणजे आपल्याकडे आपण एक्सपेरिमेंट करतात डॉक्टर पहा की विशिष्ट लस जर शोधायची असेल, जसं बाबा आमटेंनी केलं की त्यांनी ती लस स्वतःला टोचून घेतली आणि त्याचे काय काय परिणाम होतात, शरीरात काय बदल होतात ते शोधून त्याच्यावरती लस शोधून काढली. तसं माणसांचं अज्ञान दुःख करायचं असेल तर जो ज्ञानी असा त्यांचा पुत्र आहे, मानसपुत्र आहेत वशिष्ठ ब्रह्मदेवांचे. ब्रह्मदेवांनी मनोसंकल्प केल्याबरोबर वशिष्ठ उत्पन्न झाले. त्या वशिष्ठांच्या मनामध्ये काही काळ त्यांनी अज्ञान निर्माण केलं. पित्याने असा भाव दिल्यानंतर त्यांच्या संकल्पनेप्रमाणे मला तत्क्षणी स्वरूपाची पूर्ण विस्मृती झाली. अज्ञान चित्तामध्ये आल्याबरोबर वशिष्ठांना आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं आणि मी दीन आणि मूढ बनून गेलो. दुःख आणि शोक यांच्या योगाने संतप्त झालो, त्रासलो
सगळीकडे दुःखाचाच अनुभव मला येऊ लागला आणि त्याचा शोक माझ्या मनामध्ये निर्माण होऊ लागला. म्हणजे जिथे अज्ञान आहे तिथे काय काय आहे? दीनता आहे, मूढता आहे, दुःख आहे, शोक आहे, संताप आहे, सगळीकडे त्रागा आहे, त्रास आहे, नाही का? आपलीसुद्धा हीच अवस्था आहे. हे सगळं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पीडत असतात, त्रास देत असतात. कुठेही म्हणून खरं सुख, शाश्वत सुख आपल्याला मिळत नाही. का? तर अज्ञान आहे म्हणून. त्यावेळेला हा कष्टमय संसार कसा उत्पन्न झाला असा विचार माझ्या मनात आला आणि मी स्वस्थ बसून राहिलो, असं वशिष्ठ ऋषी सांगतात. माझी ती स्थिती पाहून माझे पिता ब्रह्मदेव मला म्हणाले की बाळा, तुला दुःख झालं असेल तर त्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय तू मला विचार. आधी त्यांच्यामध्ये दुःख निर्माण केलं आणि मग त्यांना सांगितलं की तू विचार, मग मी तुला सांगेन. ठीक आहे? म्हणजे काय की जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कुठलंही ज्ञान मिळत. दुःख दूर करण्याचं ज्ञान हवं असेल, दीनता दूर करण्याचं ज्ञान हवं असेल, जीवनातला शोक संताप दूर करण्याचं ज्ञान हवं असेल तर आधी प्रश्न विचारावा लागतो. प्रश्न विचारावा लागतो म्हणजे प्रश्न विचारण्याचं आधी प्रश्न विचारायला सुद्धा विचार करायला लागतो. हो की नाही? ती धारणा आधी मनामध्ये करावी लागते. तर म्हणून ते म्हटलंय की तुझं दुःख दूर झालं, तुला जे दुःख झालं आहे त्याच्या निवृत्तीचा उपाय तू मला विचार, म्हणजे मी तुला सांगेन. त्याप्रमाणे मी पित्याला संसार व्याधी नाहीशी होण्याचा उपाय विचारला. त्यानंतर पित्याने मला अत्यंत निर्मल अशा तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि मला ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर ब्रह्मदेव मला म्हणाले की तुझ्या ठिकाणी अज्ञानाचा प्रवेश करून तुला मी ज्ञान दिलं, तुझा शाप नाहीसा झाला. किंचित काळ वशिष्ठ ऋषींना अज्ञान प्राप्त होईल असा त्यांना पूर्वीचा काहीतरी शाप असावा, तो शाप यांनी या क्रियेतून दूर केला आणि तुझ्या ठिकाणी परमबोधाचा उदय झालेला आहे. त्यामुळे तू आता पृथ्वीवरती संचार करत राहा आणि जम्बूद्वीपातील भारतवर्षामध्ये राहणाऱ्या लोकांवर अनुग्रह कर, त्यांना ज्ञान दे. जे लोक कर्माचे अधिकारी आहेत त्यांना कर्मकांडाचा उपदेश कर आणि क्रमाक्रमाने ज्ञानबोधाचा मार्ग त्यांना दाखव. जे लोक बुद्धिमान आहेत, विचारी आहेत आणि विरक्त चित्त आहेत त्यांना स्वानंदाची प्राप्ती करून देणाऱ्या ज्ञानाचा उपदेश कर. हे काम ब्रह्मदेवांनी वशिष्ठ ऋषींना सांगितलं. याप्रमाणे कमलातून उत्पन्न झालेल्या पित्याने मला आज्ञा केली की आता तुला हे काम करायचं आहे. तू भारतवर्षामध्ये जा आणि तिथे असणाऱ्या या 2 स्वरूपाच्या लोकांना त्यांच्या पद्धतीने ज्ञान देत. हे राघवा, जोपर्यंत या जगामध्ये मनुष्य परंपरा कायम आहे तोपर्यंत मी या भूतलावर राहीन. ठीक आहे? आपल्यासाठी खूप सुविधा आहेत, आपल्याला घेता आल्या तर. मला या जगामध्ये कोणतंच कर्तव्य नाही. उन्मनी स्थितीमध्ये मी या भूतलावरती संचार करत आहे असं वशिष्ठ ऋषी म्हणतात. माझा सर्व अभिमान गलित झाला असून चित्त शांत झालं आहे. त्यामुळे लोकांना मी करीत असलेलं कार्य जरी दिसत असलं तरी ते मी करत नाही, परमात्माच ते माझ्याकडून करवून घेत आहे. पुढे वसिष्ठ म्हणतात की भूतलावर ज्ञानाचा अवतार कसा झाला हे मी व माझा पिता ब्रह्मदेव
यांची उत्पत्ती कशी झाली हे मी तुला आत्ता सांगितलं. भूतलावरती ज्ञान कसं प्रकट झालं ते पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी मला कसं दिलं, हा सगळा वृत्तांत मी तुला स्पष्टपणे सांगितला आहे. ते पुढे म्हणतात की हे निष्पाप रामा, या रामांनासुद्धा त्यांनी जी विशेषणं दिली आहेत ती फार छान आहेत. ते म्हणतात कधी राघव म्हणतात, कधी राम म्हणतात. आत्ता म्हणतात की निष्पाप रामा. राम कसे आहेत? निष्पाप आहे. कायेने वाचेने मनाने त्यांनी कधीही पाप केलेलं नाही. पाप केलं नाही याचा अर्थ वाईट आचरण केलं नाही. वाईट आचरण केव्हा होतं? ज्या वेळेला वाईट विचार दृढ होतो तेव्हा. जे वाईट आचरण केलं नाही याचा अर्थ वाईट विचारही त्यांच्या मनामध्ये कधीही येत नाही. तर असे हे राम ते म्हणतात की हे निष्पाप रामा, मला प्राप्त झालेलं श्रेष्ठ ज्ञान ऐकण्याची उत्कंठा तुला लागली आहे. त्या अर्थी तुझ्या पूर्वपुण्याचा उदय झाला आहे असं म्हणावं लागेल. की ज्या अर्थी तुला हे ज्ञान ऐकण्याची उत्कंठा जिज्ञासा निर्माण झाली आहे त्या अर्थी तुझ्या पूर्वपुण्याचा उदय झाला आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात त्या अर्थी आपल्याही सगळ्यांच्या पूर्वपुण्याचा उदय झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त आतमध्ये किती राहतं आणि प्रत्यक्षात किती येतं याविषयी बोलायचं नाही. पुण्याचा उदय झाला म्हणून आपल्याला सगळं ऐकायला मिळतंय. राम पुढे म्हणतात की हे ब्रह्मण, उत्पत्तीनंतर लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा अशी बुद्धी ब्रह्मदेवाला कशी झाली ते सांग. आहे की नाही आपल्यासारखे प्रश्न? उगीच आपल्याला असं वाटतं की आपल्याला फार प्रश्न पडतात. असं काही नाही आहे. रामांनाही असेच प्रश्न पडले होते. आपल्याला कमीपणा घेण्याचं काही कारण नाही आहे. आपण बरोबर मार्गावर आहोत. की उत्पत्तीनंतर ज्ञानाचा लोकांमध्ये प्रसार व्हावा म्हणजे माणसं जी निर्माण केली त्या माणसांनी ज्ञान प्राप्त करावं असं ब्रह्मदेवांना का वाटलं? माणसांनी खावं प्यावं मजा करावी, ऐशो आराम करावा, सुखामध्ये उपभोगामध्ये लडबडावं आणि आयुष्य संपवावं जसं इतर प्राणी संपवतात तसं. असं का वाटलं नाही? माणूस जो आहे त्यानेच ज्ञान का प्राप्त करावं असं ब्रह्मदेवांना का वाटलं असा प्रश्न रामांनी विचारला. त्यावरती वशिष्ठ म्हणतात की परब्रह्मातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यावर तिन्ही कालामध्ये होणाऱ्या जीवांची शोचनीय स्थिती पाहून ब्रह्मदेवांना करुणा आली. कृतयुगात त्यांनी माझ्याप्रमाणे म्हणजे वशिष्ठ आणि त्यांच्याप्रमाणे सनतकुमार नारदादी प्रभूतींना ज्ञान आणि कर्म यांचा प्रसार करण्याची आज्ञा केली. माणसाला ज्ञान का द्यावं? कारण माणसाची शोचनीय स्थिती ही त्यांनी बघितली आणि म्हणून त्यांना करुणा उत्पन्न झाली की या माणसांचा उद्धार व्हायला हवा, या जीवांचा उद्धार व्हायला हवा. आणि म्हणून त्यांनी काय केलं? माझ्याप्रमाणेच सनतकुमार नारदादी प्रभूतींना ज्ञान आणि कर्म यांचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. कृतयुग संपल्यानंतर पृथ्वीवर पुण्यकारक क्रिया हळूहळू नाहीशा झाल्या.